नमस्कार, मी आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य। येत्या अक्षय तृतीयेच्या आपल्या सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देते। येणारं हे संपूर्ण वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखसमृद्धीचं जाओ, आनंदायी जाओ, यशमय जाओ अशीच प्रार्थना करत असताना खऱ्या अर्थानं एका गंभीर विषयावर मी आपल्या सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा माझा प्रयत्न आहे। अक्षय तृतीयेचा दिवस हा शुभ मानला जातो। अनेक विवाह, अनेक शुभ कार्य असतील, याच्यासाठी सर्वात उत्कृष्ट जे दिवस असतात किंवा जे शुभ काळ म्हणून ओळखले जातात त्याच्यातलं एक अक्षय तृतीय। आपल्या आयुष्यातले नवीन नवीन पावलं, सकारात्मक पावलं ही उचलत असतो आपण ती या अक्षय तृतीयेच्या दिनी। पण त्याच दिवशी एक अतिशय गंभीर्यपूर्वक विषयाकडे सुद्धा मला आपल्याला लक्ष वेधून घ्यायचंय, ते म्हणजे बालविवाहांकडे। अनेकदा अक्षय तृतीयेचा दिवस हा विवाह सोहळ्यांसाठी सुद्धा अतिशय उत्तम आणि शुभ मुहूर्त मानला जातो। पण याच दिवशी दुर्दैवाने काही भागांमध्ये बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये होण्याच्या घटना या त्या ठिकाणी निदर्शनास आल्यात। खरं तर देशामध्ये बालविवाहांची संख्या घटते, महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ती घटत चाललेली आहे। पण ती फक्त घटून चालणार नाही, तर ती आपल्याला शून्यावर आणायची। आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून माझं आपल्या सगळ्यांना आव्हान राहील, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनांना सुद्धा आणि विभागाच्या सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सूचना राहतील की या अक्षय तृतीयेला आपण सगळ्यांनीच गांभीर्यपूर्वक बालविवाह हे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे। खरं तर बालविवाहाच्या संदर्भामध्ये कडक पावलं ही प्रशासन सुद्धा उचलत आहेत। जिथे जिथे बालविवाह निदर्शनास येत आहेत तिथे संबंधित कुटुंबावरच नाही तर त्यांच्या सहित जे जे त्या बालविवाहामध्ये सहभागी होतील, म्हणजे अगदी तिथले पुजारी असतील किंवा तिथलं बँड पथक असेल किंवा त्या बालविवाहामध्ये सहभागी झालेले नातलग आणि गावकरी असतील, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जात आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून खऱ्या अर्थानं बालविवाह हा गुन्हा आहे। एखाद्या बालकाचं म्हणजे मुलीचं किंवा मुलाचं आयुष्य हे आपण बालविवाहाच्या माध्यमातून आपण ते खऱ्या अर्थानं दूषित करू नये किंवा त्यांचं आयुष्य हे बालविवाह त्यांचा करून आपण कुठेही चुकीच्या मार्गावर किंवा बर्बाद करू नये, ही दक्षता आई वडील म्हणून सुद्धा, पालक म्हणून सुद्धा आपण घेणं हे गरजेचं आहे। त्यामुळे माझं सर्व पालकांना